विवेकानंद चौक इथं ट्रॅफिक आयलँड व सिग्नल सेवा सुरू करा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी विभागाची मागणी। 3 दिवसांपूर्वी विवेकानंद चौक ते विश्रामबाग या नवीन ब्रिजवर डंपर खाली चिरडलं गेल्यानं नवविवाहित तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे। याआधीही सदर मार्गावर व विवेकानंद चौकात अनेक लहान मोठे अपघात वारंवार घडत आहेत। सदर चौक हा अत्यंत गजबजलेला असून वाहतूक नियंत्रण शून्य असल्या कारणास्तव ज्येष्ठ नागरिक सोबतच शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रोड क्रॉस करावा लागतो। यातच सदर रस्ता हा पुढे मालगाडी धक्का तसेच MIDC ला जाणाऱ्या मुख्य रस्त्याला जोडला असल्यानं अवजड वाहतूक कायमस्वरूपी चालू असते। या चौकात अनेक शाळेच्या बसचे थांबे आहेत। नोकरदार वर्ग, कामगार वर्ग, व्यावसायिक, शाळकरी मुले हे सुद्धा ये-जा करण्यासाठी तेथील बस थांबाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात। सोबतच मागील काही महिन्यांपासून चैत्रबंद लगतच्या नाल्याचं काम सुरू असल्या कारणास्तव अनेकदा रोड डायव्हर्जन असतं, त्यामुळे गोंधळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली असते। तरी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर स्वामी विवेकानंद चौक इथं ट्रॅफिक आयलँड करून कायमस्वरूपी ट्रॅफिक पोलीस तैनात करण्यात यावेत व त्याचसोबत सिग्नलची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस सागर माने, शहर जिल्हाध्यक्ष अमोल धोत्रे, महापालिका क्षेत्र कार्याध्यक्ष विकास जाधव व कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे तसेच संजयनगर पोलीस ठाणे व वाहतूक नियंत्रण शाखेकडे केली आहे।